ठिकाणी अतिशय दुरावस्था झालेली आहे। आज बघितलं तर निरगुडसर बिरोबा मंदिर ते जारकवाडी हा रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। गेल्या 40 वर्षांमध्ये ह्या गावचा विकास आहे आणि हा विकास करत असताना राजकारण करायचं आणि राजकारण करून एखाद्या ठिकाणाच्या कामाचं वाटोळं करायचं अशी यांची भूमिका आहे। बिरोबा मंदिरपाशी या ठिकाणी ह्या रस्त्याला 50 लाख रुपये शासनाच्या 3054 या निधीतून पडलेले आहेत आणि हे काम कॉन्ट्रॅक्टर योगेश वाडगे यांनी चालू केलं होतं। सुरुवातीला त्यांनी खडीकरणाचं काम बिरोबा मंदिरापाशी जवळपास 200 मीटरचं काम त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण पण केलं आणि ज्यावेळेस ग्रामपंचायतनी एस्टिमेट केलं होतं, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्पॉट पाणी करून एस्टिमेट केलेला आहे। बिरोबा मंदिरापाशी 200 मीटरचं कॉन्क्रिटीकरण आणि हा जो आता मी जे पाण्यात उभा आहे या ठिकाणी 300 मीटर कॉन्क्रिटीकरण असा 500 मीटरचा प्रस्ताव आम्ही सादर केला होता। एस्टिमेट त्याप्रमाणे केलेलं होतं, टेंडर त्या पद्धतीने झालं, पण आमच्याच गावातील काही आणि प्रशासनाने या ठिकाणी या कामाला हे काम इकडनं न करता जारकवाडीच्या दिशेने चालू करा आणि त्यामुळे आज ही सगळे शेतकऱ्यांचा जे आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांचा गावाशी देखील त्या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। कार वस्ती या ठिकाणी वरच्या बाजूला आहे, त्या वस्तीचा संपर्क तुटलेला आहे, अशी भयानक परिस्थिती इथे आहे। त्यामुळं प्रशासनाने जर याच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही, इथला एक 300 मीटरचा पीस आणि तिकडचा एक 200 मीटरचा पीस अशा पद्धतीने जर कारवाई केली नाही तर आगामी काळामध्ये यापुढे याच्या विरोधात आंदोलन छेडलं जाईल आणि याच्या विरोधात उपोषण देखील ग्रामपंचायतच्या वतीने केले जाईल। ग्रामपंचायतने त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने सल्ला दिलेला आहे, परंतु तालुक्याचे आता ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे यांनी या कामाला जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक या कामाला तुमच्याच विभागामध्ये हे काम आहे असं समजून त्यांनी विरोध केलेला आहे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांचा विरोध चालू आहे। मी याचा या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितपणे आगामी काळामध्ये त्यांनी जर याच्यावरती जर योग्य मार्ग काढला नाही तर उपोषण त्या ठिकाणी केलं जाईल।